हॅलो फ्रेंड्स, मी भारती तुमचं सर्वांचं आजच्या कुकिंग व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजची रेसिपी आपण अगदी झिरो ऑइल म्हणजे एकही थेंब तेल न वापरता करणार आहोत. त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आहे. कांदा मीडियम साईजचा आहे, कट करून घेतला आहे. तुम्ही छोटे घ्याल तर 2 घ्या. साहित्यामध्ये सुकं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच आलं घेतलं आहे. आल्याचे वरचे साल काढून त्याला बारीक कट करून घ्या. आता आलं, कोथिंबीर, तुम्ही ते कढीपत्ता पण घेऊ शकतात. लसूण आणि खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या. थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून त्याची आपल्याला छान पेस्ट असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मला आवडत असेल तर तुम्ही इथे टमॅटो पण मिक्स करू शकतात. छान बारीक असं स्मूथ वाटण तयार झालं आहे. त्याला आपण 2 मिनटं साईडला ठेवू. आता एक वाटी घेतली आहे. वाटीमध्ये मी साधारणतः अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. आपण तेल नाही वापरत आहोत, म्हणून आपण जे मसाले वापरणार आहोत ते आपण पाणीमध्ये मिक्स करणार आहोत. जर आपण डायरेक्ट मसाले टाकले तर ते जळायची भीती राहते व पदार्थाची टेस्ट बिघडू शकते. म्हणून तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा. इथे हळद घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे. माझ्या गरम मसाल्यामध्ये धने जिरे सगळंच असतं, म्हणून मी वेगळे धने जिरे पूड नाही वापरत. आणि तिखट याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करून घ्या. आणि या सगळ्याला पाणीमध्ये छान मिक्स करून घ्या. प्रोसेस बघूया. आता आपण गॅसकडे आलो आहे किचनमध्ये आणि गॅसवरती मी कुकर ठेवला आहे. ही भाजी कुकरमध्ये करते आहे. तुम्ही कढईमध्ये पण करू शकतात, पण कुकरमध्ये सगळ्या भाज्या एकसारख्या शिजल्या जातात आणि अगदी मांसल शिजतात, म्हणून मी शक्यतो कुकरचा वापर करते. तुम्ही बघा, मी कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये एक थेंब पण तेल नाही घेतलं आहे आणि कुकर गरम झाल्यावर डायरेक्ट त्याच्यामध्ये वाटण आपलं जे आहे ते घालून घेतलं आहे. आता आपण जे खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये पण नॅचरल ऑइल असतात. आणि कांदा घेतला आहे, त्याला आपण थोडंसं पाणी घालून वाटलं आहे. त्याच्यामुळे जसं जसं कांदा शिजेल त्यातलं पाणी रिलीज होईल आणि ते पाणी कमी होईल. त्याचबरोबर आपलं वाटण शिजलं जाईल. तर तुम्ही याची काळजी घ्या की आपल्याला याला मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हा मसाला आपण त्यातनं पाणी रिलीज होऊन तो थोडासा कोरडा होईल तोपर्यंत आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली पूर्ण व्हिडिओ बघा. आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कमेंट करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं वाटण शिजतं आहे, तर ह्याच वेळेला याच्यामध्ये आपण भाजीला लागेल तेवढं सगळं मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं आपण छान परतून घेऊ. तुम्ही बघा, आता त्यातलं जे पाणी आहे ते रिलीज झालेलं आहे आणि छान मसाला आपला शिजत आलेला आहे. मी तर इथे अजिबात तेल नाही वापरलं आहे, पण भाजी करताना एक वेगळाच असा आनंद वाटत होता की अरे, काहीतरी नवीन प्रयोग करतो आहे आणि तो खरोखर असा सक्सेस होतो आहे. त्याचा आनंद वेगळाच होता, छान फील होत होतं. आता आपण जे पाण्यामध्ये मसाले मिक्स केले होते त्यांना एकदा छान मिक्स करून घेऊ आणि हे भाजीमध्ये वाटणमध्ये मिक्स करू. तुम्ही बघा, जसंच ते पाणी मी याच्यात मिक्स केलं आहे, तुम्हाला पण असं वाटेल जसं तर्री येते तसं त्याला तेलासारखं त्याला चमक आलेली आहे. आणि आता तर तुम्हाला अजिबातच वाटणार नाही की तेल नाही आहे. कोणीही सांगू शकणार नाही की तेल नाही वापरलं आहे. आपल्याला हे मसाले पण 1-2 मिनटं छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. इथे मिक्स व्हेज घेतलेले आहेत. वांगे, बटाटे, गाजर, वाटाणा आणि पापडी वालचे दाणे पण आहेत आणि कोवळे साल पण होते. तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील तुम्ही ते घालू शकतात. अजिबातच काही भाजी नसेल तर नुसते वाटाणे बटाटा किंवा नुसतं बटाटा पण तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करा. तुम्ही बघा, आता इथे मी वांगं आणि बटाटे वापरलं होतं, म्हणून याला मी थोड्या वेळ ते काळं पडू नये म्हणून पाण्यात भिजवून ठेवले होते. तुम्ही बघा, ह्या शेंगा आहेत, त्याचे दाणे पण मी टाकलेले आहेत. तर या सगळ्या मिक्स व्हेज आहे. ज्या थोड्या भाज्या शिल्लक होत्या त्या मी सगळ्या एकत्र करून टाकलेल्या आहेत. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला भाज्यांना एकसारखं कोट झाला पाहिजे. आणि आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून या भाजीत घालणार आहोत. ही भाजी करताना एक काळजी घ्या, शक्यतो गरम पाणीच घाला, जेणेकरून आपण त्याचं जे खोबरं वगैरे वापरलं आहे त्याचं जे नॅचरल ऑइल आहे ते रिलीज होईल आणि भाजीला पण जे त्याची कुकिंग प्रोसेस ती थांबत नाही. तुम्ही जर थंड पाणी वापरलं तर कुकिंग प्रोसेस स्लो होते व भाजीची चव बिघडण्याची शक्यता असते. आता आपल्याला कितपत भाजी घट्ट पाहिजे त्याप्रमाणे थोडंसं पाणी घालून याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून गॅसची फ्लेम नंतर लो करून 1-2 मिनटं ठेवून गॅस प्रेशर भरल्यानंतर बंद करून टाकायचं आहे.
कुकरचं प्रेशर पूर्ण निघून जाऊ द्या. कुकर पूर्ण थंड झाल्यावरती त्याला उघडून बघा. वॉव! तुम्ही बघा काय सुंदर भाजी दिसते, अगदी कलरफुल. तुम्हालाही विश्वास बसणार नाही की तुम्ही बिना तेलाची भाजी बनवली आहे. आता तुम्ही याला चेक करून घ्या, तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे. जर तुम्हाला पोळी किंवा फुलक्याबरोबर खायची असेल तर एवढी घट्ट ठीक आहे. मी इथे भाकरीबरोबर सर्व्ह करणार आहे. थोडा भात पण आहे म्हणून मी पातळ पाहिजे आहे. तर याची टेस्ट वाढवण्याकरता मी याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते. कूट घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा. पण जर तुम्ही कूट वापरला तर याची चव आणखी वाढेल आणि शेंगदाण्यामध्ये पण नॅचरल ऑइल असतं. आता शेंगदाण्याचं कूट टाकून याला छान मिक्स करून घ्या आणि परत 1-2 मिनटं याला आपल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. आपली भाजी तशी तयार झालेली आहे. गार्निशिंग करता थोडीशी वरून परत मी ताजी कोथिंबीर घातली आहे आणि त्याचं टेस्ट एन्हान्स होण्याकरता मी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथी घालणं पण ऑप्शनल आहे, पण तुम्ही घालाल तर त्याची टेस्ट नक्की वाढेल. तुम्ही नक्की घाला. असेल तर वापरा, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा. वॉव! तुम्ही बघा काय सुंदर भाजी तयार झाली आहे. अजिबातच वाटत नाही आहे की त्याच्यात एक थेंब पण तेल नाही आहे. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे तुम्ही याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. ही रेसिपी तुम्ही नक्की करा. भाजी कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर एकदा पण आठवण करून देते. तर तुम्हाला वाटते की तुमचा वेळ वाया नाही गेला, हे व्हिडिओ बघून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.